सेटवर गेलो तेव्हा सगळेच घाबरले होते असं मला वाटतं. आणि खरं तर काय घडलं याच्यापेक्षा ते जे गाव निवडलं होतं तिथे पोहोचताना तिथनं जे आतमध्ये खरं तिथेच चकवा लागू शकतो लोकेशन पर्यंत पोहोचायला, की आपल्याला घर दिसतंय पण त्या घरापर्यंत जायचं कसं, ते इकडनं जा, इकडनं मागणं जा, तिकडनं खाली उतरा, मग पुन्हा अजून एक राईट घ्या, मग लेफ्ट घ्या, तिथपर्यंत ते घर आहेत, घराच्या बाहेर एखादा कोणतरी माणूस आहे किंवा नाही, असे आम्ही खरे सगळे असं वाटलं एकसारखं की नट हा खरा सगळ्यात मोठं भूत आहे. त्यापेक्षा मोठं भूत कोणीच असू शकत नाही. आमच्या मनात जितकी दडलेली जी कॅरेक्टर्स आहेत, ती जी भूत आहेत की ज्यांना कधीच मिळाला नाही चान्स बाहेर यायला, तो अशा चित्रपटात मिळतो. आणि त्यातून प्रीतम मी हे श्रेय म्हणेन किंवा प्रोडक्शन की त्यांनी असं गाव शोधून काढलं की जिथे गेल्या गेल्या नटाला असं वाटलं अरे हे मला कॅरेक्टर मिळालं. कॅरेक्टर मिळायला मला असं वाटतं की त्याचा जो एक ओव्हरऑल म्हणजे आपण सेट म्हणतो, पण मला असं वाटतं की जी वास्तू आहे, ते जे ऍटमॉस्फिअर आहे, आमचा योगेश जो कॅमेरामॅन आहे त्याचं लाइटिंग आहे किंवा प्रोडक्शन डिझाईन ज्यांनी केलंय त्यांनी क्रिएट केलेलं ते सगळं अगदी असं वाटलं की ते काहीतरी भूत वगैरे आहे किंवा 3 दिवस इकडे खरंच भूत आहेत. नाही, भूत म्हटल्यावर अंगावर काटा यायला लागतो. नाही, मला असं वाटायला लागलंय भूत म्हटल्यावर, कारण का लहानपणापासून जर कुठली भीती असेल तर ती फक्त भूताची भीती आणि कुठली नाही. आता मोठं झाल्यावर खूप वेगळ्या वेगळ्या भीती लोकांनी टाकलेल्या, पण त्या सगळ्या पॉलिटिकल आहेत. मला वाटतं खरी भीती जी आहे ती फक्त भूताची भीती आहे. कारण का भूत म्हणजे जे दिसत नाही ते, जे मनात असतं ते. आणि लोककथेद्वारा आपल्यापर्यंत वेगवेगळ्या प्रांतातले खूप वेगळी भूत आहेत. तुम्हाला माहिती असेल तर काही ठिकाणी असं बोललं जातं की अमावस्येच्या रात्री हे गाय आणि बैल बोलतात आणि ते माणसांविषयी बोलतात आणि माणसांविषयी असं बोलतात ते करंट अफेअर बद्दल बोलतात. त्यामुळे आता आपण बोलूया नको ते मागच्या अमावस्येला काय बोलले असते. पण मुद्दा असा आहे की लोककथेतनं भूताच्या खूप गोष्टी आहेत आणि लोककथा म्हणजे नेमकं काय, अशी कथा लोक एकमेकांना सांगत आली ती गोष्ट हळूहळू कथा बनत जाते. कारण का की जितक्या वेळा तुम्ही सांगितली जाईल तितक्या वेळा त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं आणि मग ती कथा, जशी की या पिक्चरची कथा आहे अल्ल्याड पडल्या. एका गावात 3 दिवसासाठी भूत येऊन राहतात. उभं राहणं हेही तितकंच गरजेचं असतं. कारण मराठी सिनेमाची तिथे एक वानवा आहे की बाबा निर्माता ऐन वेळेस म्हणतो की नाही यार पैसे जास्त होत आहेत किंवा खर्च जास्त होतोय, अशा सिनेमाला खर्च नाही. सर जे म्हणाले की लोकेशन जे होते, लोकेशन तिथे जाण्यासाठीचा जो खर्च होता लोकेशन तो इतकं आतमध्ये कुठे कुठे लोकेशन हे निवडले होते की आम्ही सगळे आपापल्या घरी फोन करायचो रेंज नसणार आहे आणि आम्ही परत येऊ असे लोकेशन. त्याच्यामुळे थँक्यू दोन्ही निर्मात्यांचे. असेच चित्रपट निर्मिती करत राहा, आम्हालाही घेत राहा चित्रपटात, आम्हाला रेशन कार्डावर घ्या तुमच्या. पण प्रीतमची हे एक वेगळा प्रयत्न आहे त्याचा. आणि तुम्ही टीजर, सगळे टीजर जर बघितले किंवा पोस्टर्स बघितले तर हे प्रमोशन जे ते फार टीजर पासून तो एक बस क्रिएट झालेला आहे. पोस्टर पासून फॅक्टर्स आहेत तुमच्याकडे तर त्याचा उपयोग नाही, त्यांचा उपयोग तुम्ही कसा करताय. तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला असं वाटतं आनंद मुरुडकर आहे की त्यांनी हे सगळं स्वतः लक्ष घालून केलेलं आहे की पोस्टर्स कसे काय 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 आणि त्याचं प्रमोशन सुद्धा. आणि मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा मकरंद सरांबरोबर काम केलेलं आहे. तर काय असतं की तुमच्या सोबत जो सिनियर ऍक्टर असतो तो तुमच्या लेवलला येऊन जेव्हा तुमच्याशी गप्पा गोष्टी करतो, व्हॅनिटी शेअर करतो आणि वातावरण फ्रेंडली ठेवतो, त्याच्यानंतर काय होतं की मला एखादी जागा सुचलीये तर मी ती विचारू शकतो सर मी इथे घेऊ का, कारण मध्ये एक रंग काढायचे असले तर यांनी चौका मारला किंवा यांना म्हणायचं काही विचारलं तर ते जे आहे ते वातावरण जे आहे ते मला असं वाटतं मला वाटतंय का विचारेल
विचारून करेल असं वाटतंय का? नाही, मी अतिशय मितभाषी आणि नम्र नट आहे. हे सगळ्यांना क्लिअर होईल. अतिशय खोटा पण एवढं नक्कीच आहे, तो एवढं विचारून कधीच त्याने केलं नाही काही, फक्त केल्यावर म्हणाला आवडलं ना. तर आता ट्रेलर आज बोलतोय, आम्ही जास्त बोलणं चुकीचं आहे. ट्रेलर जे काय ते बोलेल. आणि मला असं वाटतं बऱ्याच कमेंट्स अशा आहेत सगळ्यांच्या सोशल मीडियाला, माझ्या सुद्धा, की असं मराठीमध्ये आधी बघायला किंवा हे मराठीमध्ये हवं आहे, की कंपॅरिझन सुद्धा केली, की मला असं वाटतं तुंबाड फिल्मचे बऱ्याच जणांनी कंपॅरिझन केली, की तसं काहीतरी वाटतं, कंताराची कंपॅरिझन. आणि बऱ्याच जणांचे कमेंट असे की अरे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा. काही काही सिनेमा असा जाते नाही नंतर बघू, OTT ला बघू किंवा मोबाईलवर बघू, पण ही फिल्म अशी आहे, टीजरवरनं लोकांना असं वाटतंय की ही मोठ्या स्क्रीनवरची फिल्म आहे, ही थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा सिनेमा आहे. त्याच्यामुळे सिनेमा नक्की चालेल. पैसे चेक मिळण्यापेक्षा पाण्याच्या बाटल्या ठेवल्या दुष्काळी भाग असल्यामुळे एवढं पाणी आमच्याकडे आठवड्यामध्ये एकदा पाणी येतं. दुष्काळग्रस्त भागातून आलो. खूप थँक्यू शैलेशजी, बहिणीजी, श्रीतम भाई, संजीव सर. हा सिनेमा माझ्यासाठी लक ठरलाय. जे निंबाळकर सर, संजय सर, शैलेश सर आणि प्रीतम सर यांना मी याचं क्रेडिट देते. अँड थँक्यू सो मच. तुम्ही इतकं छान ग्रूम केलं, मला इतकं सांभाळून घेतलं, ऍक्टिंग काढून घेतली. सो आय एम रिअली थँकफुल. आणि सगळ्यांना सेफ ठेवलं. कोकण हे ठिकाण हॉरर आहे, सगळ्यांना माहिती. आणि हो, किस्से ऐकले होते किती. इथल्या कथा आहेत, आपण सगळे ऐकत असतो. कथा तर आहेत. आणि मी स्वतः कोकणातली आहे. कोकणातल्या कथा हॉरर आहे, त्याच्या माहिती नाही, पण फिल्म खरंच खूप छान झाली आहे. आणि इनफॅक्ट जे ट्रेलर्स येत आहेत, जे टीजर्स येत आहेत, आणि आज आपलं ट्रेलर येणार आहे, तर ते प्रत्येक एका पर्सनचं जे टीजर आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलंय आणि इतके छान प्रतिसाद मिळतोय. आणि ते होप आहे आणि इनफॅक्ट कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म हिट. क्या बात आहे.